महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा आज विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। खरं म्हणजे अजितदादा म्हटलं की अकोले तालुक्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा नेता म्हणून अजितदादांकडे अकोले तालुक्याने पाहिलं। अकोले तालुक्याबरोबरच या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं। आज आज असा नेता आज आपल्यामधून गेलेला आहे। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कणव असलेला, शेतकऱ्यांच्या मुलांची कणव असलेला, सहकाराची जाण असलेला नेता महाराष्ट्रातून आज अचानक हरपल्यामुळं आज महाराष्ट्र पोरका झालेला आहे। भविष्यात शेतकऱ्यांची बाजू घेऊन कोणी उभा राहील का, अशा प्रकारच्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या पोरांना आज भीती वाटायला लागली। खरं म्हणजे अजितदादांनी महाराष्ट्राबरोबरच अकोल्यावर प्रचंड प्रेम केलं। या महाराष्ट्राच्या आणि अकोले तालुक्याच्या विकासामध्ये अजितदादांचा फार मोठा वाटा आहे। असं असताना देखील महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव जपण्याचं काम अजितदादांना आयुष्यभर केलं। खरं म्हणजे एका विचारधारेनं जडलेला हा माणूस आज आपल्यामध्ये नाही आणि म्हणून या महाराष्ट्राची भविष्यात जडणघडण होताना अजितदादाची कायम आठवण अकोले तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना राहील अशी खंत या ठिकाणी व्यक्त करतो। मी माझ्या आंबेडकरी चळवळीच्या वतीनं, म्हाळादेवी ग्रामपंचायतचा उपसरपंच या नात्यानं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि अकोले तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं मी अजितदादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि इथं थांबतो।